1983 मध्ये भारताने सर्वप्रथम विश्वचषकावर आपले नाव कोरले होते आणि 275 हा आकडा असा होता की तो तब्बल 28 वर्षांनी भारताला चॅम्पियन बनवणार होता. 275 धावा बनविल्यानंतर संपूर्ण भारतीय क्रिकेट हे बदलून जाणार होते. 1983 नंतर 1987 मध्ये सेमीफायनल, 1996 मध्ये देखील श्रीलंकेविरुद्ध हातात असलेली सेमीफायनल, 2003ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनल, 2007ला मजबूत अशा भारतीय संघाला साखळीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की, असे एक ना अनेक चढ उतार भारतीय संघाने पर्यायानं भारतीय फॅन्सने देखील बघितले होते. तरी देखील तसूभरही भारतीय संघावरचे प्रेम हे चाहत्यांचे कमी झालेले नव्हते. तर नमस्कार मित्रांनो, मी दीक्षांत आणि स्वागत आहे आपले डिस्ट्रॉय मेकर 2007 या सेगमेंटमध्ये. भारतीय संघाला विजयासाठी व वर्ल्ड कप उचलण्यासाठी 275 धावांची आवश्यकता होती. भारताच्या सलामीला वर्ल्ड कप गाजवलेली व मजबूत अशी सचिन आणि सेहवागची जोडी आली. श्रीलंकेकडून गोलंदाजीची सुरुवात यॉर्कर किंग लसिथ मलिंगा करणार होता. सेहवागने चाहत्यांना पहिल्याच चेंडूत 4 बघण्याची सवय लावल्याने वानखेडेवर उपस्थित सर्व चाहते एकच जल्लोष करत होते. सर्व चाहते सचिन आणि सेहवाग यांच्या नावाने घोषणा देत होते आणि यांच्या व भारतीय संघाच्या नावाने संपूर्ण मुंबई शहर आणि वानखेडे स्टेडियम हे दुमदुमून गेलेले होते. इकडे टी व्हीवर लाईव्ह मॅच बघणाऱ्या प्रेक्षकांची देखील काही वेगळी स्थिती नव्हती. टी व्हीवर मॅचचा आनंद घेणारे क्रिकेटप्रेमी निवांत संध्याकाळच्या वेळी चहाचा आस्वाद घेत भारतीय इनिंगची वाट बघत होते. असे एकंदरीत संपूर्ण भारतात हॅपीनेस इंडेक्स ही परम